गुळाची चिक्की कधी बनवली का? जे आधी लहानपणी गाड्यावर भेटत होती किंवा दुकानामध्ये भेटत होती बघा, अशा पद्धतीची. तर आपण जेव्हा लहान होतो तेव्हा गाड्यावर एक चिक्की येत होती, जी दाताला चिटकत होती, जी गुळाची होती. ती आता आपल्याला कुठंच अवेलेबल होत नाही. तर तशी चिक्की खूप जणांना आवडती. मी तर त्या चिक्कीला खूप मिस करत होते. पण मला जेव्हा कळालं की आपल्याला घरी बनवता येते बघा, हे बघा अशा पद्धतीची तुम्हाला आठवलंच असेल. तुमच्याकडे याला काय म्हणतात मला नक्कीच कमेंट करून सांगा. तर आम्ही तर लहानपणी चिक्की म्हणून खात होतो, जी गुळाची असते आणि खरपूस असते, एकदम कुरुम कुरुम लागतं, कडकड असते. तर टेस्ट अप्रतिम असते. ती आपण चला घरीच करूयात. तर गूळ घेतलेला आहे, काळ्या पाटीचा गूळ असतो तो घेतला तर खूपच छान. नाही भेटला तर जसा गूळ आहे तसा घ्या. व्यवस्थित चाकूंनी बारीक करून घ्यायचे. जसा मी चुरा केलेला आहे तशा पद्धतीचा गूळ करून घ्यायचा आहे. व्यवस्थित पहा, त्याच्यामध्ये छोटे छोटे जर बारीक बारीक गाठी असतील तर ते पण आपल्याला फोडून घ्यायचे आहेत. आणि व्यवस्थित पाहून घ्या, त्याच्यामध्ये छोटे छोटे बारीक कण असतील तर वाळूचे किंवा काही दुसरे, तर ते काढून घ्या, व्यवस्थित निवडून घ्या. तर पूर्ण गूळ आपल्याला जेवढा पाहिजे तेवढा बारीक बारीक करून घ्यायचा आहे. खिसणींनी खिसून घेऊ शकता किंवा चाकूंनी हळूहळू कट करून घेऊ शकता. तर बघा मी इतका बारीक करून घेतलेला आहे. त्यानंतर एक बघा पातेलं ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये तूप टाकलेलं आहे. कडवलेलं तूप त्यामध्ये टाकलेलं आहे. परत 1 टेबलस्पून टाकत आहे. आधी मी 3 टेबलस्पून टाकलेलं आहे आणि हे 1 म्हणजे 4 टेबलस्पून तूप टाकलेलं आहे. तर तुमच्या क्वांटिटीनुसार तुम्ही तूप टाकून घ्या. म्हणजे मी जेवढा गूळ घेतलेला आहे तर त्यामध्ये मी 4 टेबलस्पून तूप टाकलेलं आहे. तर तुमच्या गुळाच्या क्वांटिटीनुसार तुम्ही तूप टाकून घ्या. त्यानंतर डायरेक्ट गूळ आतमध्ये टाकलेला आहे आणि आपल्याला कंटिन्यू चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे. ज्यामुळं खालच्या साईडला करपू नये आणि कशी थिकनेस पाहिजे ते मी तुम्हाला सांगतेच. तर बघा कंटिन्यू मिक्स करत राहायचं. ह्याचा पाक होतो. जसं मी करत आहे तशा पद्धतीनं मिक्स करत राहा. कोणाकोणाला ही चिक्की आवडती नक्कीच सांगा आणि तुमच्याकडे याला काय म्हणतात ते पण नक्कीच सांगा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी पुढचा व्हिडिओ कशावर बनवावा असं तुम्हाला वाटत असेल तेही कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला रेसिपी आवडल्याच्या नंतर मला कमेंट करायला विसरू नका. बघा इथपर्यंत आपल्याला मिक्स करत राहायचं आहे आणि एवढं पातळ झाल्याच्या नंतर एवढं पातळ होऊ द्या. आणि एवढं पातळ झाल्याच्या नंतर आपल्याला खायचा सोडा टाकायचा आहे. खायचा सोडा किती टाकायचे बघा, खायचा सोडा टाकायचा आहे अर्धा टेबलस्पून खायचा सोडा टाकलेला आहे मी. आणि आणखी परत आपण कंटिन्यू मिक्स करूयात. तर कंटिन्यू मिक्स केलेला आहे बघा, छान फेस आलेला आहे. आपण खायचा सोडा टाकल्याच्या नंतर मस्त फेस येतो. हे बघा, बघू शकता तुम्ही मस्त फेस आलेला आहे. तर असा फेस आल्याच्या नंतर एक प्लेट घ्या किंवा काहीही तुम्हाला जे घ्यायचे ते घ्या तुम्ही, ज्याच्यामध्ये हे मावू शकेल ते. आणि त्यामध्ये तुम्ही तूप लावून घ्या सगळीकडून किंवा ऑइल लावून घ्या. तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही लावून घ्या. आणि त्यानंतर हे त्या प्लेटमध्ये आपल्याला टाकून द्यायचं आहे. बघा मस्त पातळ झालेलं आहे. तर आता आपल्याला जसं पाहिजे तसं झालेलं आहे. कन्सिस्टन्सी बघू शकता, छोटे छोटे बुडबुडे आलेले आहेत. जसं की आपण सोडा किंवा इनो टाकल्याच्या नंतर फेस येतो, तर तसा फेस येतोच. तर तसा फेस आल्याच्या नंतर घाबरू नका. डायरेक्ट हे घ्यायचे, प्लेटीला तेल लावायचे किंवा तूप लावायचे. हे बघा, कोणतीही घ्या तुम्ही, जे त्याच्यामध्ये म्हणजे जी क्वांटिटी आहे ती त्याच्यामध्ये मावेल एवढी घ्यायची आणि त्याच्यामध्ये सरळ टाकून द्यायचं आहे. तर बघा ही प्रोसिजर थोडी फास्ट करायची आहे. तर बघा सगळीकडून मी म्हणजे ती पैस करून घेते. बघा मस्त फेस आलेला, जसं ब्लीच असतं ना तशा पद्धतीची, जशी क्रीम असते ना तशा पद्धतीचं फेस येते यावरती. तर आपल्याला हे सगळीकडं पैस करून घ्यायचे. तर चमच्याच्या साहाय्याने नाही, फक्त हाताच्या साहाय्याने सांगते मी तुम्हाला कशा पद्धतीनं करून घ्यायचे ते. तर ते थोडं राहिलेलं आहे, ते पण मी इथं टाकून घेत आहे.
जर तुम्ही तसंच ठेवलात थोडा वेळ तर ते पूर्ण कडक होऊन जाईल. त्यामुळे ही प्रोसिजर थोडी फास्टच करा. थोडंफार राहिलं असेल तर ते चमच्यानी आताच काढून घ्या. कारण पुन्हा ते पूर्ण चिकट होऊन जातं आणि गच्च होतं. बघा मी दाखवते तुम्हाला. हे बघा अशा पद्धतीने. आणि हात बिलकुल लावायचा नाही आहे, कारण हे खूप पोळतं. बघा अशा पद्धतीनंच आपल्याला पैस करून घ्यायचे. जसं मी करत आहे अशा पद्धतीनं. खालच्या साईडनी तेल लावून तूप लावून घ्या किंवा तेल लावून घ्या. तर हे बघा असंच आपल्याला पैस करून व्यवस्थित करायचं आहे. तुम्ही लहानपणी हे खाल्ले की नाही मला कमेंट करून नक्की सांगा. आणि खाल्लं जर नसाल ना तर करून खा. असलं भारी लागतं. केल्याच्यानंतर खाल्ल्याच्या नंतर मला कमेंट करून सांगा. आणि दुसरी गोष्ट मला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बेल आयकॉन प्रेस करा, ज्यामुळे माझे नवीन नवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर बघू शकता किती मस्त झालेलं आहे. तर जोपर्यंत हे पैस होतं तोपर्यंत तुम्ही करून घ्या. त्यानंतर बघा थंड होऊ द्या. थंड होऊ द्या. थंड झाल्याच्या नंतर आपल्याला हे बघा अशा पद्धतीनं काढायचे. दाखवते मी तुम्हाला. बिलकुल हात लावायचा नाहीये. खूप पोळतं हे. आणि थंड झाल्याच्या नंतर पण आपल्याला सेल काढून घ्यायचे. कलर तर मस्त आलेलाच आहे. आणखी क्रिस्पी पण झालेला आहे. बघा मी दाखवते तुम्हाला कसं काढायचं ते. बघा असं थोडं थोडं खालून असं करायचं आणि चमचीने हे बघा अद्दर निघून गेलं. बघा तुम्ही. वाव मस्त. कोणालाही समजणार नाही की हे तुम्ही गुळाचं ते पण घरी केलेलं आहे. बघा मी तुम्हाला कट करूनही दाखवते. मस्त क्रिस्पी होतं. तुम्हाला आवाजावरून पापड कळणारच म्हणतात आहे. त्याला, चिक्की म्हणतात. आणि खायला तर एकदम मस्त लागतं. पूर्ण क्रिस्पी तर झालेलं असतंच, पण तोंडामध्ये घातल्या घातल्या हे विरघळून जातं. एवढं मस्त लागतं बघा. हां, आणि दुसरी गोष्ट जेव्हा तुम्ही हे करता तर त्यावेळेस थोडीशी सोप टाकलात तरी चालेल. मला नाही आवडत त्यामुळे मी सोप टाकलेली नाही. सोप टाकल्याच्या नंतर पण आणखी मस्त लागतं. एक वेगळा फ्लेवर येतो त्यामध्ये. बघा जवळून दाखवते तुम्हाला. मस्त छिद्र छिद्र पडलेले आहेत बघा. जाडसर करायचं असेल तुम्हाला तर तुम्ही जास्त एकाच जागी टाकलात तर ते जाडसर होईल बघा. किती छान जाळीदार झालेला आहे. बघा तुम्ही आवाज पण बघू शकता. हे बघा. बघू शकता आतमधून पण तुम्ही मस्त जाळीदार झालेला आहे. तर तुम्ही हे घरीच करून खाऊ शकता. आजकाल हे बाजारामध्ये भेटत नाहीये. पण तुम्हाला जर आवडत असेल तर नक्कीच घरी करून खा. तर मस्त खा, एन्जॉय करा. भेटूयात अशाच पुढच्या एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत थँक यू.